आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या माझ्याबरोबर जोडल्या जात आहेत। मनश्री, आझाद मैदानावर जोरदार तयारी तुझ्या मागे सुद्धा आम्ही पाहू शकतोय। काय नेमकी कशी सगळी तयारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये शिवसेनेचे एकही आमदार पाहणीसाठी अजूनही पोहोचल्याची बातमी नाहीये। काय ह्याबाबत काय नेमकं घडतंय? अनुपमा, कालपासूनच एक गोष्ट बोलली जाते ते म्हणजे शपथविधीची लगीनघाई सुरू झालेली आहे। स्थळ ठरलेलं आहे, तारीखवार मुहूर्त देखील ठरलेला आहे। मात्र मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नवरदेव नेमका कुठला बसणार यावरचं प्रश्नचिन्ह अजूनही हटलेलं नाही आहे। अर्थातच भाजपची नेता निवड उद्या होणार आहे। कदाचित उद्या या प्रश्नचिन्हाला उत्तर मिळू शकेल। मात्र आणखीन एक मुद्दा चर्चेत आला जो तू म्हटलीस ते म्हणजे काल चंद्रशेखर बावनकुळे आझाद मैदानात येऊन गेले आणि त्यांनी या संपूर्ण तयारीचा आढावा घेतला। मात्र शिवसेनेपैकी कुणीही या मैदानाकडे फिरकलेलं नाही। दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया देताना हे म्हटलं की आम्हाला याबाबतची कुठलीच माहिती नाही, शपथविधी सोहळ्याबाबतची माहिती नाही, त्या आझाद मैदानामध्ये तयारी सुरू आहे हे देखील आम्हाला माहिती नाही। आम्हाला जर कळवलं गेलं असतं, माहिती मिळाली असती तर कदाचित आम्ही पाहणीला गेलो सुद्धा असतो। तर कदाचित आज शिवसेनेचे काही नेते हे या आझाद मैदानात येतील, या ठिकाणची पाहणी करतील। मात्र अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शिवसेनेकडून आल्यानंतर आता राष्ट्रवादीने, अजित पवार गटाने मात्र भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळे हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे हे सकाळी 10:30 वाजता आझाद मैदानात येतील आणि या ठिकाणची पाहणी करतील। नेमकं आझाद मैदानात सध्या काय सुरू आहे ते आपण बघतो आहोत। माझ्या मागे हा मुख्य मंच तयार होतो आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा होईल। तसं चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की सरकारकडून सगळ्या निमंत्रितांना आमंत्रण जातील, त्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा हे देखील असतील। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असेल ते म्हणजे महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतायत का, अमित शहा उपस्थित राहतायत का। त्यामुळे शपथविधी सोहळा या मुख्य स्टेजवर पार पडेल आणि आजूबाजूला 2 स्टेज आहेत ज्या ठिकाणी संत महंतांची बसण्याची व्यवस्था केली जाईल आणि सोबतच दुसऱ्या स्टेजवर काही सांस्कृतिक कार्यक्रम होतील, महापुरुषांच्या प्रतिमांना वंदन देखील केलं जाईल। एकंदरीतच एक भव्य दिव्य सोहळा पार पाडला जावा अशा प्रकारची तयारी आझाद मैदानात आपल्याला बघायला मिळते आहे। नागरिकांच्या, सर्वसामान्य प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था साधारणतः 30 ते 40 हजार आहे। ही मर्यादा कदाचित आणखीन वाढूही शकते आणि अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी आहे त्याच्यामुळे संपूर्ण मुंबईत आणि आझाद मैदानाच्या आजूबाजूला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे। 3 प्रवेशद्वारांची सुविधा करून देण्यात आलेली आहे आझाद मैदानात, ज्या ठिकाणाहून सर्वसामान्य येतील आणि इतर प्रवेशद्वार हे अर्थातच VIP साठी राखीव असतील। मात्र एकंदरीत ज्या पद्धतीची तयारी आपण कालपासून बघतो आहोत, म्हणजे साधारणतः 3 दिवस आधीच ही तयारी सुरू करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे एक भव्य दिव्य असा सोहळा व्हावा अशी इच्छाच प्रशासनाची आणि सरकारची सुद्धा दिसते आणि त्यानुसारच ही तयारी केली जाते। गेली 5 वर्ष जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातलं बहुमताचं असणारं स्थिर सरकार हे प्रत्येक जण मागत होतं आणि कदाचित त्याची पूर्तता होतीये, त्यानुसार ही तयारी केली जाते असा भाजपनं दावा केलेला आहे। त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री बसतो का, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर नेमकं कोण बसतंय यावरचं प्रश्नचिन्ह कदाचित उद्या हटेल आणि त्याच्यानंतर या तयारीचा, ह्या सोहळ्याचा आनंद लोकांना घेता यावा याकरता 5 तारखेला हा शपथविधी सोहळा आझाद मैदानातच पार पडेल। खरंय मनश्री, जेवढा हा भव्य दिव्य असा विजय महायुतीनं मिळवलेला आहे तितकाच दिमागदार सोहळा होणं साहजिक आहे आणि त्याची सगळी तयारी आपल्याला दिसतेय। अर्थातच या संदर्भात आज नेमक्या आणखी काही राजकीय प्रतिक्रिया यावर येतात, काय घडामोडी घडतात यावर जरूर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।